खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार व्यंकटेश वांगवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या प्रसंगी संदीप सोनवणे, माधव पाठक, बालाजी मेहता, श्रीकांत ढोबळे, महेश चिलमे, कुलकर्णी, तपस्वी, दिवाकर आदी उपस्थित होते। त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधत वांगवाड म्हणाले की राज्यात 35% ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे। त्यांचे अनेक प्रश्न केंद्राकडे प्रलंबित आहे। सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नाही। यासाठी भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे एकमताने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला। 60 वर्षे वरील नागरिकांना पेन्शन चालू करणे, ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करणे अशा अनेक प्रश्नांवर काम करणार असल्याचं वांगवाड यांनी बोलताना सांगितले। आमचा उद्देश, आम्ही शिक्षित लोक आहेत, शैक्षणिक क्षेत्रात आयुष्यभर काम केलेले आहेत। आत्ता जे सध्या परिस्थिती निवडणुकीच्या राजकारणात जी चालली आहे ती मला अजिबात आवडत नाही। पण आम्ही जे काम केलेलं आहे, आमची जी फिलॉसॉफी आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही या इतक्या वयस्क गटात आम्ही या क्षेत्रात पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्याचं कारण आहे की आमचे जे सहकारी आहेत सगळे ते म्हणजे भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना आज भारतात 35% ही संख्या आहे। या 35% संख्याकडं ना शासनाचं लक्ष आहे, ना समाजाचं लक्ष आहे, ना त्याच्या स्वतःच्या मुलाचं लक्ष आहे। मग ह्या हेतूने आम्ही त्या भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तत्त्व आहेत, त्या तत्त्वासाठी आम्ही या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून आम्ही प्रवेश केलेला आहे। ज्येष्ठ नागरिक ऑल इंडिया संघटना आहे, त्यांचे 10 वर्षापासून प्रयत्न आहेत की यांचं वेलफेअर बघण्यासाठी, आणि वेलफेअर बघण्यासाठी त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपल केंद्र शासनाला त्यांनी वेळोवेळी सादर केलेले आहेत आणि पण त्याला यश मिळालेलं नाही। मोदी साहेबासहित प्रेझेंटेशन दिलेलं आहे की ज्येष्ठ नागरिक संघटनेला ह्याचा दर्जा द्या, की राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा। कारण ज्येष्ठ नागरिक कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्य त्याचं देशाला कॉन्ट्रिब्युशन करण्यात घालवलेलं आहे। कारण टॅक्सच्या रूपाने, कोणत्याही रूपाने, सेवेच्या रूपाने त्यांनी आयुष्य त्यांनी घातलेलं आहे। जे जनरल सेक्टरमध्ये, हे जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे काम करतात ते आयुष्य घातलेलं असतं आणि त्यांचं जीवन आपण पाहिलं तर फार वाईट वाटतं। म्हणून आमची ज्येष्ठ नागरिक संघटना आहे ऑल इंडिया, त्यांनी हे आमचे प्रिन्सिपल घेतलेले आहेत आणि ते सारखं केंद्र शासनाला आणि समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि प्रेझेंटेशन देतात। मग त्या हेतूने ते सक्सेस नाही झाल्यामुळं आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेनं ऑल इंडिया यांनी असं ठरवलेलं आहे की आपण राजकारणात उतरून आपण शासनाला आणि समाजाला हे दाखवून द्यायचं आणि राजकारणात उतरून कुठल्या विधानसभा आणि लोकसभेच्या ह्याच्यात आपण निवडणुका लढवायच्या आणि मग विधानसभेत आणि लोकसभेत एखादा दुसरा गेला तर आमचे हे प्रश्न ज्येष्ठ नागरिकाचे मांडून आणि त्या संदर्भातल्या आपल्या मागण्या आहेत मान्य करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी, त्यांचा उद्देशासाठी मी आज खडकवासला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। मग त्यांना ज्येष्ठ नागरिकांना या सगळ्या सोयी सवलती, त्यांचं वेलफेअर बघण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघटना जी प्रयत्न करते त्यात माझा खारीचा वाटा या निवडणुकीतनं आणि विधान परिषदेत हे सगळे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही यात पडलेलो आहे। समाजाचा आणि शासनाचा जो पैसेवाला आहे तोच निवडणुकीत येऊ शकतो, राजकारणात येऊ शकतो, निवडणुका लढवतो आणि विधानसभेत आणि लोकसभेत जाऊ शकतो, ही कल्पना आम्हाला फोल ठरवायची आहे। कारण ह्या लोकांना ज्येष्ठ नागरिकाचं काही पडलेलं नाही, वेलफेअर बघायचं काही पडलेलं नाही, सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही। मग या अनुषंगाने भले आम्हाला मत पडो न पडो, आम्ही ही कल्पना
सगळ्यासमोर, शासनासमोर, समाजासमोर रुजवण्यासाठी आम्ही हे असं प्रयत्न करतो आहोत. आणि माझ्यासारखा माणूस ज्येष्ठ नागरिक, ऑल इंडिया ज्येष्ठ नागरिक संघटना, त्यांचे प्रिन्सिपल या उद्देशाने आणि त्यांच्या सपोर्टनी मी आज फॉर्म भरलेला आहे. किती मतं पडतील हा भाग वेगळा, निवडून येईल का नाही हा भाग वेगळा. ज्या दिवशी समाजाला, लोकांना ही कल्पना पटेल त्या दिवशी ज्येष्ठ नागरिक संघटनेचं ध्येय साध्य होईल आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचं वेलफेअर पाहिलं जाईल. त्यावेळी तो सोन्याचा दिवस असेल असं मला वाटतं.